50 वयोवरील सर्व नागरिकांची आता आधार कार्डची सुविधा बंद केली जाणार आहे। मग कायदेशीर पुरावा म्हणून तुम्हाला कोणतं कागदपत्र द्यावं लागणार आहे हे सुद्धा आता या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बघा, जर तुमचं वय 50 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल आणि जर तुम्ही आधार कार्ड वापरत असाल तर या ठिकाणी तुमच्यासाठी आधार कार्डवर ते 5 धक्कादायक आणि कडक सरकारच्या माध्यमातून नियम सुद्धा लागू करण्यात येत आहेत। बघा, येणारे 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून आधार कार्डवर ते सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली या ठिकाणी लागू होणार आहे। यामध्ये अनेकांची आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। बघा, राज्यामधील वाढत्या फसवणुकींना आळा घालण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून 50 वयोवरील सर्व नागरिकांच्या आधार कार्डवर ते येणाऱ्या 1 जानेवारी पासून 5 नियम लागू करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। बघा, या 5 निर्णयांची अंमलबजावणी म्हणजेच हे जे 5 नियम लागू होणार आहेत तर हे 5 नियम नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून लागू होणार आहेत। याचं पालन करणं राज्यातील 30 लाख नागरिकांना गरजेचं आहे, अन्यथा राज्यातील 30 लाख 50 वयोवरील नागरिकांचे आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमचं वय 50 वर्षांच्या पुढे असेल, 50 वर्ष चालू असेल तर तुम्ही सुद्धा आधार कार्डवरील हे 5 कडक नियम पाळायचे आहेत। या नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे। तर बघा, या 5 नियमांपैकी पहिला निर्णय या ठिकाणी आता लागू होत आहे। तो निर्णय म्हणजे जर तुमचं आधार कार्ड एखाद्या बँकेला लिंक असेल आणि या ठिकाणी त्या बँक खात्यामध्ये थोडीफार रक्कम शिल्लक असेल तर तुम्ही या ठिकाणी या 5 नियमांचे पालन करायचे आहे, अन्यथा तुमच्या खात्यामधून पैसे गायब होऊ शकतात। तुमच्या खात्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये दंड लावला जाऊन या ठिकाणी पैशांची कपात केली जाऊ शकते। बघा, राज्यातील सर्व आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणाऱ्या नागरिकांसाठी अर्जंट सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे। खास करून राज्यामधील ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, राज्यातील जे ज्येष्ठ नागरिक योजनेचे लाभार्थी असतील, राज्यातील जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील। आता बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सर्व सरकारी योजनांचे पैसे हे आपल्या आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होत असतात, म्हणजेच तुम्हाला सर्व सरकारी योजनांचा लाभ हा तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून मिळत असतो। आणि जर तुमचं वय या ठिकाणी 50 वर्षांपेक्षा अधिक असेल आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरळीतपणे घ्यायचा असेल तर तुम्ही आधार कार्डवरील या 5 नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करायचे आहे। त्यासोबतच राज्यातील जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्ही केंद्र सरकारच्या म्हणजेच भारत सरकारच्या पीक विम्याचा लाभ घेत असाल, त्यासोबत पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल, जर तुम्ही कर्जमाफीचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा आधार कार्डवरील 5 नियमांचे पालन करा, अन्यथा तुम्हाला पुढच्या महिन्यापासून पीएमचा हप्ता मिळणार नाही, नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही, पीक विम्याचे पैसे येण्यामध्ये अडथळा येणार आहे, कर्जमाफी सुद्धा मिळण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येऊ शकते। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही आवर्जून हे नियम पाळायचे आहेत, लाडक्या बहिणी असाल तर तुम्ही सुद्धा आवर्जून हे नियम पाळायचे आहेत। त्यासोबत जे नागरिक अपंग असतील त्यांना सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या माध्यमातून हप्ता मिळत असेल। आता हा हप्ता तुम्हाला माहिती आहे की डीबीटीच्या माध्यमातून मिळत असतो, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून मिळत असतो। त्यामुळे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल, विधवा पेन्शनचे लाभार्थी असाल किंवा दुसऱ्या कोणत्याही इतर सरकारी योजनांचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या ठिकाणी या नियमांचे पालन करणं गरजेचं आहे। म्हणजेच तुम्ही राज्यातील कोणत्या योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुम्ही योजनेचे लाभार्थी नसाल आणि तुमच्या सुद्धा आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर तुमच्यासाठी सुद्धा आरबीआय बँकेकडून हे नियम पाळणं गरजेचे आहे, अशी नियमावली जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। आता बघा मित्रांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आणि आरबीआय बँकेने सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही एखाद्या सरकारी योजनांचे लाभार्थी असाल किंवा तुम्ही सरकारी योजनांचे लाभार्थी नसाल, फक्त तुमचा कोणत्या तरी एका बँकेमध्ये बँक खातं असेल आणि त्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून हे 5 कडक नियम पाळणं गरजेचं आहे। जे आधार कार्ड धारक या ठिकाणी हे नियम पाळणार नाही तर त्यांचे आधार कार्ड बंद केलं जाणार आहे आणि आधार कार्डची सुविधा सुद्धा बंद केलं जाणार आहे। बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार बघा, जे नागरिक ज्या महिला जे योजनेचे लाभार्थी असतील आणि त्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर त्या सर्वांना या ठिकाणी या नियमांचं पालन करायचं आहे। पालन न करणाऱ्या या ठिकाणी नागरिकांना, लाडक्या बहिणींना, ज्येष्ठ नागरिकांना, शेतकरी
त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण त्यांच्या आधार कार्डची जर सुविधा बंद केली तर त्यांना पैसे कुठून येणार, पैसे कसे येणार हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, आधार कार्ड लिंक असेल तर तुम्ही या सूचनांचं पालन करायचं आहे। आता बघा, आधार कार्ड लिंक असेल त्यांच्यासाठी कोणत्या सूचना दिलेल्या आहेत आणि ज्यांनी आधार कार्ड लिंक केलं नसेल, फक्त आधार कार्ड लिंक काढून ठेवलेलं असेल तर त्यांना कोणतं नुकसान होणार आहे आणि ज्यांचं लिंक आहे त्यांचं नुकसान कसं होऊ शकतं, जर हे नियम नाही पाळले तर तुमचा तोटा कसा होणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतच आहे। आता बघा मित्रांनो, जर तुम्ही योजनेचे लाभार्थी नसाल आणि तुम्ही एखाद्या बँकेमध्ये बँक खातं खोलून ठेवलेलं असेल, उदाहरणामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं भरपूर वर्षांपासून जुनं खातं असेल किंवा तुम्ही या नवीन वर्षामध्ये एखादं खातं दुसऱ्या बँकेमध्ये म्हणजेच उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर पोस्ट बँक असेल, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक अशा कोणत्याही बँकेमध्ये तुमचं बँक खातं खोललेलं असेल, तुम्ही या ठिकाणी बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला सुद्धा या आधार कार्डवरील 5 कडक नियमांचे पालन गरजेचं आहे, अन्यथा बँकेमधून तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत, बँकेमध्ये पैसे टाकता येणार नाहीत। जर तुम्ही फोन पे, गुगल पे, पेटीएम अशा प्रकारचे ॲप वापरत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे ट्रान्सफर करण्यामध्ये अडचणी येणार आहेत, पैसे येण्यामध्ये सुद्धा अडचणी येणार आहेत। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पैसे पाठवता आले पाहिजेत, आपल्याला पैसे काढता आले पाहिजेत, घेता आले पाहिजेत, तर तुम्ही सुद्धा आधार कार्डवरील या नियमांचे पालन करायचे आहे। आता बघा, हा व्हिडिओ कोणासाठी आहे ते सांगतो। ज्या लाडके बहिणी असतील, जे ज्येष्ठ नागरिक असतील, जे राज्यातील अपंग नागरिक असतील, म्हणजे ज्यांना सरकारी योजनांचे पैसे मिळत आहेत, यामध्ये शेतकरी बांधव सुद्धा येत आहेत। बघा, सरकारी योजनांचे पैसे ज्यांना ज्यांना मिळत आहेत आणि त्यांचं वय 50 वर्षांपेक्षा अधिक असेल तर त्यांनी हा आवर्जून व्हिडिओ पाहायचा आहे। त्यासोबत जर तुम्ही सरकारी योजनांचे लाभार्थी नसाल, तुमचं वय 50 वर्षांपेक्षा अधिक असेल, तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि ते आधार कार्ड तुम्ही एखाद्या बँकेमध्ये बँक खातं खोलून त्या बँकेला लिंक केलेलं असेल, बँकेचे खातेधारक असणाऱ्या सर्व ग्राहकांनी सुद्धा हा व्हिडिओ आवर्जून पाहायचा आहे। बघा, हे कडक नियम या ठिकाणी याच्या अगोदर कधीच लागू झालेले नव्हते, कारण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत नव्हते, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर आधार कार्डचा नंबर वापरून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत असल्याच्या घटना निदर्शनास आलेल्या आहेत। तुम्ही सुद्धा साम टीव्हीवरती एक बातमी पाहिलेली असेल की या ठिकाणी एका शेतकरी बांधवाचे आधार कार्डच्या माध्यमातून आधार कार्डवरील जो आपला 12 अंकी आधार नंबर असतो तर त्या नंबरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली आहे। काहींचे पैसे गायब झालेले आहेत, काहींवरती खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत, काहींवरती मोठ्या केसेस सुद्धा दाखल झालेल्या आहेत। त्यामुळे आधार कार्ड वापरत असाल, आधार कार्डची कुठे पण झेरॉक्स काढत असाल, आधार कार्ड कुठे पण देत असाल तर या ठिकाणी तुम्ही सावध व्हायचं आहे। अगोदर हा व्हिडिओ पाहायचा आहे, त्यानंतर तुम्हाला हे 5 नियम काय आहेत याविषयी माहिती आपण देणार आहोत। परंतु मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की अचानक सरकारच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या टप्प्याचं पाऊल का उचलण्यात आलेलं आहे, सरकारने अर्जंटमध्ये हा का निर्णय घेतलेला आहे। तर बघा मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांचे, नागरिकांचे, योजनेच्या लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत आहे। बघा, ही फसवणूक ऑनलाईन पद्धतीने होत आहे, तर ही फसवणूक थांबवण्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व या ठिकाणी आधार कार्ड लाभार्थ्यांना अर्जंटमध्ये सूचना दिलेली आहे। जर तुम्ही या 5 नियमांचे पालन केले तर तुमचं या ठिकाणी नुकसान होणार नाही, तुम्हाला कोणत्याही केसेसमध्ये आत्महत्या टाकलं जाणार नाही, तुमच्यावरती कोणतीही कारवाई होणार नाही। परंतु जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं आणि या ठिकाणी तुम्ही या नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला मोठ्या दंडाचा सामना करावा लागू शकतो आणि एकदा जर तुमच्या खात्यामधून पैसे गायब झाले तर या ठिकाणी त्यास कोणी जबाबदार राहणार नाही, तुम्ही स्वतः या ठिकाणी जबाबदार राहणार आहे। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आवर्जून पहा। आता बघा, काय घटना निदर्शनास आलेल्या आहेत त्या घटना लगेच सांगतो। बघा, आता जर तुम्हाला एखाद्या योजनेचा फॉर्म भरायचा असेल किंवा एखादी काही गोष्ट करायची असेल, एखादे सिम कार्ड घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा सध्याच्या स्थितीला आधार कार्ड लागत आहे। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जर या आधार कार्डवरील नियमांचं पालन केलं तर तुम्ही कुठे जरी आधार कार्ड दिलं तर तुम्हाला निश्चिंत राहायची गरज भासणार नाही। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या आधार कार्डवरती आता पैसे निघत आहेत, तुम्ही सुद्धा आधार कार्डवरून कधी ना कधी पैसे काढलेले असतील, परंतु आधार कार्डवरून पैसे काढणं आपल्यासाठी धोकादायक आहे अशी माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। बघा, पैसे हे बँकेमधूनच काढले पाहिजेत,
असं का सांगण्यात आलेलं आहे त्याचं कारण सांगतो। जर तुम्ही आधार कार्डवरती पैसे काढत असाल किंवा बँकेमधून पैसे काढत असाल, आधार कार्ड बँकेला लिंक केलेला असेल, तरी पण काय सूचना दिलेली आहे ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊया। आता बघा मित्रांनो, सरकारने हे 5 कडक नियम लागू केलेले आहेत। याचं मुख्य कारण म्हणजे आता काय झालेलं होतं बघा, मागच्या 2 महिन्यांपूर्वी एक गोष्ट सरकारच्या निदर्शनास आलेली आहे। तुम्ही सुद्धा न्यूज चॅनलला, बातम्यांच्या चॅनलला, पेपरला सुद्धा वाचलेली असेल। जर तुम्ही ही बातमी वाचलेली असेल तरी पण ऐका, आणि जर ही बातमी वाचलेली नसेल, कधीच ऐकलेली नसेल, तरी पण तुम्ही ऐकायची आहे, कारण यामध्ये तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे। परंतु जे या ठिकाणी आधार कार्डाचे लाभार्थी आहेत, तर ते जर या ठिकाणी बातमी नाही ऐकले तर त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं। त्यांना मोठा दंड लागून आधार कार्डाची सुविधा बंद होऊन खात्यामधील सर्व पैसे गायब होऊ शकतात, कापले जाऊ शकतात। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या आधार कार्डाच्या माध्यमातून आपलं कोणतंही नुकसान होऊ नये, आधार कार्डाच्या माध्यमातून आपला फायदा झाला पाहिजे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, 2 महिन्यांपूर्वी एक गोष्ट सरकारच्या निदर्शनास आलेली होती, तर ती गोष्ट म्हणजे काय की भरपूर असे शेतकरी बांधव आहेत, भरपूर लाडके बहिणी असतील, म्हणजेच योजनेचे लाभार्थी असणारे लाभार्थी असतील किंवा बँकेचे खातेधारक असतील, तर हे काय करतात की आपल्याला जर एखाद्या ठिकाणी सिम कार्ड घ्यायचं असेल किंवा नवीन योजना सुरू झाली, नवीन स्कीम आली, तर त्या योजनेचा फॉर्म भरायचा असला तर ते काय करतात, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, मुंबई असेल, पुणे असेल, कुठे पण जात असतात। म्हणजेच तुम्हाला माहिती असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला एखादा फॉर्म भरायला जावं लागत असतो, तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा फॉर्म भरायला जावं लागू शकतो। बघा, जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी फॉर्म भरायला गेला तर या ठिकाणी तुम्ही कुठे पण झेरॉक्स काढतात। तसंच एका शेतकरी बांधवांनी काय केलं की बघा, त्यांना सुद्धा एका स्कीमच्या माध्यमातून सोलार पंप मिळणार होता। बघा, त्यांनी काय केलं की त्यांना सोलार सरासरी 3 लाख रुपये किमतीचा सोलार त्यांना 30,000 रुपये भरून मिळणार होता। बघा, सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की सरकारच्या विविध स्कीम्स आहेत, त्याचा फायदा घ्या, परंतु हा फायदा घेत असताना या ठिकाणी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। आता बघा, ती जी कहाणी आहे, ही जी गोष्ट घडलेली आहे, तर ही गोष्ट सर्व न्यूज चॅनलवरती, बातम्यांवरती, पेपरवरती धुमाकूळ घालत आहे। त्यामुळे आपल्या चॅनलवरील सर्व सबस्क्रायबरांना या माहिती मिळाल्या पाहिजेत, त्यामुळे आपण ही माहिती सांगत आहोत। आता बघा मित्रांनो, आता ही जी गोष्ट घडलेली आहे, तर ती गोष्ट एका शेतकरी बांधवासोबत घडलेली आहे। आता बघा, हे जे शेतकरी बांधव होते, तर त्यांना सरासरी 3 लाख रुपये किमतीचा या ठिकाणी सोलार पंप मिळणार होता। तर या ठिकाणी त्यांनी सोलार पंप बसवण्यासाठी अर्ज करण्याची तयारी सुरू होते। ते तालुक्याच्या ठिकाणी गेले। तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना आधार कार्डाची झेरॉक्स या ठिकाणी त्या सोलार पंपाच्या झेरॉक्सवाल्यांनी मागितले होते। त्यामुळे यांनी काय केलं की हे जे शेतकरी बांधव होते, तर यांनी एका आधार कार्ड सेंटरवरती गेले। त्या ठिकाणी जाऊन झेरॉक्स सेंटरवरती जाऊन या ठिकाणी त्यांनी झेरॉक्स काढली, परंतु त्यांच्यासोबत अशी गोष्ट घडली की तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाहीत। बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांना सोलारचा अर्ज करण्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स लागत होते। आता ओरिजिनल आधार कार्ड कोणीही घेत नाही। आधार कार्डची झेरॉक्स प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी लागत असते। कोणतं जरी काम करायचं असेल तर ओरिजिनल आधार कार्ड कोणीही मागत नसतं, तर ते आधार कार्डाची झेरॉक्स मागत असतात। त्यांच्यासोबत सुद्धा अशीच गोष्ट घडली। बघा, ते ज्यावेळेस झेरॉक्स सेंटरवरती गेले त्यावेळेस त्यांनी आधार कार्ड झेरॉक्स काढण्यासाठी दिलं। त्यांनी आधार कार्डाची एक झेरॉक्स काढा असं सांगितलं, परंतु त्या झेरॉक्स सेंटरवाल्यांनी 2 झेरॉक्स काढल्या। एक झेरॉक्स त्या या ठिकाणी शेतकरी बांधवाला दिली आणि एक झेरॉक्स आपल्याकडे ठेवली। आणि या ठिकाणी त्या झेरॉक्स सेंटरवाल्यांनी काय केलं की या ठिकाणी या शेतकरी बांधवाच्या आधार कार्डच्या माध्यमातून मोठमोठ्या गोष्टी केलेल्या आहेत, जसं की याच्यामध्ये वेगवेगळे इल्लीगल कामं असतील, यांच्या खात्यामधून पैसे काढणे असेल, अशी कामे झालेली आहेत। त्यामुळे कुठे पण झेरॉक्स काढू नका, आपल्या ओळखीच्या ठिकाणी झेरॉक्स काढा, जेणेकरून तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून कोणतेही या ठिकाणी फसवणूक होणार नाही, कोणाचे पैसे या ठिकाणी लुबाडले जाणार नाहीत। बघा मित्रांनो, या गोष्टी घडलेल्या आहेत। आता आपण आधार कार्डवरती लागू होत असलेले हे जे महत्त्वाचे नियम आहेत ते नियम पाहून घेऊयात। या ठिकाणी लाडक्या बहिणी, शेतकरी या सर्वांना हे नियम पाळणं गरजेचं आहे। आता बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार बघा, पहिला नियम म्हणजे आधार कार्ड अपडेट करा। अपडेट केल्यामुळे तुम्ही लेटेस्ट आधार कार्डचे लाभार्थी होणार आहेत। त्यासोबत आधार कार्डवरती जन्मतारीख चुकलेली असेल, एकेरी उल्लेख असेल तर आधार कार्डवरील जन्मतारीख बरोबर करायची आहे, हा झाला दुसरा नियम। तिसरा नियम म्हणजे आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलेला असेल तर त्याची डीबीटी ऍक्टिव्ह करा। चौथा नियम म्हणजे तुमचा आधार कार्ड 10 वर्षांपूर्वी, 12 वर्षांपूर्वी काढलेलं असेल तर ते आधार कार्ड परत एकदा आधार सेंटरला जाऊन त्याच्यावरील फोटो असेल या ठिकाणी तो फोटो सुद्धा दुरुस्ती करून
करून घ्यायचा आहे आणि आपले आधार कार्ड एकापेक्षा अधिक बँक खात्यांना लिंक करायचं नाही। बघा, हे 5 नियम नवीन वर्षापासून लागू होत आहेत। आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आधार कार्डवरती पैसे काढणं शक्यतो टाळा। इमर्जन्सी असेल तर आधार कार्डवरती पैसे काढा, अन्यथा मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होण्याचे चान्सेस असतात। हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे।